मुंबई ठाण्यासह 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समितींच्या निवडणुकांच्या तारखा काल जाहीर झाल्यात. 10ही महानगरपालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होईल, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान नागपूर वगळता 25 जिल्हा परिषदांसाठी 2 टप्प्यांमध्ये मतदान होईल. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 16 फेब्रुवारीला मतदान होईल, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. नगरपालिकेमध्ये भाजप नंबर 1 ठरल्यामुळे शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर मोठं आव्हान असेल. मुंबई ठाण्यामध्ये शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर आपल्या भाषणातून मोदींवरही त्यांनी टोलेबाजी केली आहे. 23 तारखेला मुंबईकर भगवा विजयोत्सव साजरा करणार आणि पुन्हा एकदा मुंबईकर शिवसेनेवरती आपला पूर्ण विश्वास व्यक्त करणार. ज्या वेळेला युती होईल त्यावेळी ती युती आम्ही जगजाहीर करणार आहोत, कारण ते आम्हाला करावंच लागेल. नोटाबंदीनंतर सगळा काळा पैसा सगळा देश होरपळतोय. लोकांना पैसे मिळत नाहीयेत. मग भाजपच्या लोकांकडे नोटा कुठून आल्या? नगरपालिका आणि उत्तर प्रदेशात सुरू असलेला खर्च कुठल्या पैशातून सुरू आहे, असा सवाल करून राज ठाकरेंनी भाजपवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. राज यांनी पालिका निवडणुकीसाठी मनसेच्या वॉर रूमचं उद्घाटन केलं. त्यानंतर फेसबुकद्वारे त्यांनी लोकांशी लाईव्ह संवाद साधला. फंड्सचा प्रॉब्लेम तुमच्या पार्टीला होतोय का? चणचण भासते का? अर्थातच भासते, पण ती भाजपला नाही भासत आहे. पण प्रश्न असा आहे, रांगेतल्या लोकांना पैसे मिळत नाहीये बँकांसोबत उभे राहिलेल्या, परंतु बँकांमधनं काही लाख कोटी रुपये बाहेर गेले. ते कोणाकडे गेले? भाजप ज्या प्रकारे खर्च करते, आता उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे खर्च चालू आहे किंवा आता जो खर्च जनता सुरू होईल, ह्यांच्याकडे कुठून पैसे आले? नोटबंदीचा त्रास बाकीच्यांना, ह्यांच्याकडे नोटा भरपूर. ह्या कशा काय आल्या, कुठून आल्या आणि कुठून येत आहेत? पण तुम्हाला त्रास जाणवतोय, तुम्ही मान्य करा. अर्थातच ना, प्रत्येकाला जाणवणार ना. आणि राजकीय पक्ष कशाला, सर्वसामान्य माणसाला जाणवतोय तो. राजकीय पक्षाला जाणवणारच. यावेळेला मनसे नेमक्या किती जागा लढणार आहे हा प्रश्न अनेक जण विचारतात. तर सर्व जागा मुंबई महानगरपालिका सर्व जागा लढणार, अर्थातच. पुणे, नाशिक, अर्थातच सर्व 10 महानगरपालिका. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ठाण्यामध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक बोलावण्यात आलेली आहे. सकाळी 11 वाजता भाजपच्या बैठकीला सुरुवात होईल अशी माहिती मिळतेय. या बैठकीमध्ये निवडणुकांमध्ये कुणाशी युती करायची आणि प्रचाराची रणनीती काय असेल याबद्दल चर्चा केली जाईल. यावेळी 2 प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत, ज्यामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नोटबंदीचा प्रस्ताव मांडतील. स्थानिक पातळीवरती युतीशिवाय जिंकू शकतो असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलेला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा एकला चलोरेचे अप्रत्यक्ष संकेत दिले. या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदेमध्ये आणि महापालिकेमध्ये नंबर 1चा पक्ष ठरल्याशिवाय राहणार नाही. स्थानिक पातळीवर काही कार्यकर्त्यांना असं वाटतं की युतीशिवाय सुद्धा आम्ही ही निवडणूक जिंकू शकतो. ते त्यांच्या भावना त्यांनी त्यांच्या स्तरावर व्यक्त केलेला आहे. परंतु राज्य पातळीवर जर युतीचा निर्णय झाला तर राज्य पातळीवरचा निर्णय हा आमच्या कार्यकर्त्याला मानावा लागतो. शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाली नाही, त्याआधीच युतीमध्ये ठिणगी पडलेली आहे. कारण महानगरपालिकेमध्ये पारदर्शक कारभार हवा असं म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला डिवचलंय. तर विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे. शिवाय भाजपची ताकदही वाढली आहे. त्यामुळे त्या प्रमाणात जागा मिळाव्यात असा भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे शिवसेना या अटी मान्य करून युतीची चर्चा करणार का, हा खरा प्रश्न आहे. दरम्यान भाजप आक्रमक असली तरी अजूनही उद्धव ठाकरेंनी संयमी भूमिका घेतल्याचं दिसतंय. भारतीय जनता पक्षाने याआधीही आणि आताही त्यांच्या अपेक्षेला सकारात्मक प्रतिसाद द्यायचं ठरवलंय. आणि म्हणून युतीच्या चर्चेसाठी भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने चर्चेला सुरुवात केली जाईल, निमंत्रण दिलं जाईल अशी आम्ही भूमिका घेतली आहे. भाजपाकडनं बैठक झाली,
तुमच्याकडनं काय सकारात्मक प्रतिसाद दिला जाणार, काय प्रस्ताव त्यांनी तुम्हाला दिलेला आहे चर्चेसाठी? अजून प्रस्ताव आलेला नाही, पण चर्चा आज सुरू होईल अशी शक्यता आहे. आणि जसं आमचं ठरलेलं आहे की तिघं जण, शिवसेनेकडनं 3 जण आणि भारतीय जनता पक्षाकडनं 3 जण हे प्राथमिक चर्चा करतील आणि नंतर मग मी आणि देवेंद्र जे आहेत आम्ही आमच्या पातळीवरती याचा काय तो निर्णय घेऊ. इशरत जहांच्या कुटुंबियांची सुरक्षा हटवण्यात आलेली नाही असा दावा ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे. 2004ला गुजरातमध्ये इशरत जहांचं एन्काउंटर झाल्यानंतर मुंब्र्यामध्ये राहणाऱ्या तिच्या आईला शमीमा जहा यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र ठाणे पोलीस या संरक्षणासाठी दिवसाचे 1,723 रुपये मागत असून ते दिले नसल्यामुळे सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा आरोप इशरतच्या आईनं केला आहे. त्यावरती आयुक्तांनी हा खुलासा दिला. आता भाई और मित्रो म्हणायला भीती वाटते, लोक निघून जातात अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी मोदींवरती उपहासात्मक टीका केली आहे. पत्रकार आणि लेखक प्रितीश नंदी यांच्या रोअर अ वॉक थ्रू द वाईल्ड विथ कमल मोराक्का या पुस्तकाचं उद्घाटन, या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. आजकल थोड़ी सी मुश्किल होती है जब भी मैं हिंदी में बात करता हूँ. मला वाटतं भरतजी परवा तुम्ही पण होतात, भाषणाची किंवा बोलण्याची सुरुवात कशी करायची, क्योंकि एक तरीका होता है. पहले तो मैं कहता था भाइयों और नहीं तो मित्रों, भाइयों और बहनों नहीं तो मित्रों, लेकिन फिर देखा कि लोग भाग जाते. जितना टाइगर से नहीं डरते उतना आज के दिन इन 2 शब्दों से डरते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स हवं असेल तर त्यांना ते आता कॉलेज परिसरामध्ये मिळू शकेल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मात्र तुम्हाला परमनंट लायसन्स हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला RTOमध्ये जाऊनच संपूर्ण प्रक्रिया करावी लागणार आहे. विशेष म्हणजे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं लर्निंग लायसन्स तुम्हाला आता कॉलेज कॅम्पसमध्येच मिळू शकेल. 16 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती दिवाकर रावतेंनी दिली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयामध्ये हा प्रयोग राबवला जाणार आहे. पुण्यातल्या खेड न्यायालयाने अवघ्या 48 तासांमध्ये विनयभंगाच्या आरोपीला शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये 10 दिवसांच्या आत तक्रारीचा तपास पूर्ण करत चाकण पोलिसांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. चाकणमध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या महिलेला देखील सुरक्षा रक्षक अतुल पाटील हा फोन करून त्रास देत होता. अखेर संतापून महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. खेड पोलिसांनी तातडीने तपास करत सुरक्षा रक्षक अतुल पाटीलला अटक केली आणि त्यानंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरती परेड करणारे जवान स्वतःच्या खिशातून गणवेश शिवून घेतात, याची सरकारला लाज वाटली पाहिजे अशी टीका MIMचे अध्यक्ष अझरुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. सैनिकांचा मान राखायचा सोडून सरकार सैनिकांनाच लुटतंय असं वक्तव्य ओवैसी यांनी केलेलं आहे. मुंबईतील कुर्ल्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिकेसोबत राज्य सरकार आणि मोदी सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाकरिता महापौर बंगल्याचा भूखंड प्रस्ताव सुधार समितीत पारित करण्यात आलेला आहे. मात्र हा प्रस्ताव पारित झाला असला तरी त्याला महासभेची मंजुरी आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव पुढचे 2 महिने तरी रखडणार आहे आणि प्रस्ताव रखडण्याला शिवसेनेची दिरंगाई कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान बाळासाहेबांच्या स्मारकाचा विषय डोकेदुखी ठरू नये म्हणून भाजपनं घाईमध्ये प्रस्ताव पारित केल्याचं सेनेच्या नेत्यांनी म्हटलंय. सत्ताधारी भाजप पाठोपाठ मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतही गुंडांचं इनकमिंग सुरूच आहे. काँग्रेसचे मुलुंडचे गुजराती नेते भारत धनानी यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला. याच धनानींवरती माझगावच्या कच्ची लोहान ट्रस्टमधील 250 लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. RTI कार्यकर्ते जयेश कोटक यांनी ही माहिती अधिकारातून माहिती जमा केली आहे आणि हा घोटाळा उघडकीस आणला असून धनानींविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी घेण्यात आलेला सेल्फीचा निर्णय तुर्तास स्थगित करण्यात आलेला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. मुलांच्या वर्गातील उपस्थितीसाठी शिक्षकांना वर्गात विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याची सक्ती सरकारनं केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी या उपक्रमाला विरोध झाल्यानंतर हा निर्णय तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. मुंबई विमानतळावरती कस्टम विभागानं केलेल्या कारवाईमध्ये 1 किलो सोन्याची 10 बिस्किटं जप्त करण्यात आली आहेत. या सोन्याची बाजारातील किंमत 29 लाख
68,000 इतकी असल्याचं कळत आहे. या प्रकरणी मोहम्मद अल्ताफ मोहिद्दीन या भारतीय नागरिकाला अटक करण्यात आलेली आहे. रियादहून मुंबईला येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानामध्ये प्रवास करणाऱ्या मोहम्मदने एलईडीच्या इमर्जन्सी लाईटमध्ये सोन्याची 4 बिस्किटं लपवली होती, तर उरलेल्या बिस्किटांवरती काळी पट्टी लावली होती. मुंबईहून तो मंगलोरला जाणार होता. मुंबईसह राज्यभरामध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरलेला आहे. पुणे, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसात मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद होती आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गारठा वाढल्याचं सांगितलं जात आहे. पुढचे 2 ते 3 दिवस राज्यभरात अशीच थंडी कायम राहील अशी माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक KS होसळीकर यांनी दिलेली आहे. नाशिकमध्ये तापमानाचा पारा आता 5.8 वर घसरला आहे, तर निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.